श्रीराम समर्थ श्रीराम। ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे। जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियाचे श्रीराम। जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे। जेणे करिता महिमा चढे विरक्तांसी श्रीराम। जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे। जेणे विरक्ती दुनावे विवेके सहित श्रीराम। जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या ओळे। जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित श्रीराम। मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पुरती। मुखी राहे सरस्वती, मधुर बोलावया श्रीराम। हे लक्षणे श्रवण कीजे, आणि सदृढ जीवी धरिजे। तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम। विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे। विरक्ते धारिष्ठ धरावे दमन विषयी श्रीराम। विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन। विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम। विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी। विरक्ते यत्ने करावी, विरक्ती आपुली श्रीराम। विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी। विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेसी श्रीराम। विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबवावी। विरक्ते क्षमा सांभाळावी, अत्यादरेसी श्रीराम। विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा। विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सत्वगुण श्रीराम। विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निववावी। विरक्ते साबडी नुपेक्षावी, शरणागते श्रीराम। विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष। विरक्ते ओढावा कैपक्ष, परमार्थाचा श्रीराम। विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा। विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम। विरक्ते विमल ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्यस्तमित जावे। विरक्ते निश्चयाचे करावे समाधान श्रीराम। पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे। नाना वैभवे कचाटे, उपासना मार्ग श्रीराम। हरे कीर्तने करावी, निरूपणे माजवावी। भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने श्रीराम। बहुतांस करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार। पुण्यमार्गाचा विस्तार, बळेची करावा श्रीराम। स्नान संध्या जप ध्यान, तीर्थयात्रा भगवद भजन। नित्यनेम पवित्रपण अंतरशुद्ध असावे श्रीराम।
दृढनिश्चयो धरावा संसार सुखाचा करावा विश्वजन उद्धरावा संसर्ग मात्रे श्रीराम विरक्ते असावे धीर विरक्ते असावे उदार विरक्ते असावे तत्पर निरूपण विषयी श्रीराम विरक्ते सावध असावे विरक्ते शुद्ध मार्गे जावे विरक्ते झिजो नौरवावे सत्कीर्तीसी श्रीराम विरक्ते विरक्त धुंडावे विरक्ते साधू ओळखावे विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन श्रीराम विरक्ते करावी पुरश्चरणे विरक्ते फिरावी तीर्थाटने विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय श्रीराम विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्तीन सांडावी दुराशा जडो नेदावी कोणी एक विषयी श्रीराम विरक्ते असावे अंतरनिष्ठ विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट विरक्ते न भावे कनिष्ठ पराधीनपणे श्रीराम विरक्ते समय जाणावा विरक्ते प्रसंग ओळखावा विरक्ते चतुर असावा सर्व प्रकारे श्रीराम विरक्ते एकदेशी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी श्रीराम हरिकथा निरूपण सगुण भजन ब्रह्मज्ञान पिंडज्ञान तत्वज्ञान सर्व जाणावे श्रीराम कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग सकळ जाणावे श्रीराम प्रेमळ स्थिती उदास स्थिती योग स्थिती ध्यान स्थिती विदेह स्थिती सहज स्थिती सकळ जाणावे श्रीराम ध्वनी लक्ष्य मुद्रासने मंत्र यंत्र विधी विधाने नाना मतांचे देखणे पाहून सांडावे श्रीराम विरक्ते असावे जगमित्र विरक्ते असावे स्वतंत्र विरक्ते असावे विचित्र बहुगुणी श्रीराम विरक्ते असावे विरक्त्य विरक्ते असावे हरिभक्त विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे श्रीराम विरक्ते शास्त्रे धांडोळावी विरक्ते मते विभांडावी विरक्ते मुमुक्षे लावावी शुद्ध मार्गे श्रीराम विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा विरक्ते संशय छेदावा विरक्ते आपला म्हणावा विश्वजन श्रीराम विरक्ते निंदक वंदावे विरक्ते साधक बोधावे विरक्ते बद्ध चेववावे मुमुक्ष निरूपणे श्रीराम विरक्ते उत्तम गुण घ्यावे विरक्ते अवगुण त्यागावे नानापाय भंगावे विवेक बळे श्रीराम ऐसी हे उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्रमणे याचा भेरण करणे विरक्त पुरुषे श्रीराम इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे
श्रोते उदासन करावे बहु बोलिले म्हणोनी श्रीराम परंतु लक्षणे ने घेता अवलक्षणे बाष्कळता तेने त्यास पडत मूर्खता येवो पाहे श्रीराम त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण भूलिले असे सावधान होऊन ऐका श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम मागा सांगितली लक्षणे मूर्खांगी चातुर्य बाणे आता एका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम तया नाव पढत मूर्ख श्रोती न मानावा दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय श्रीराम बहुश्रुतानि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशाणी अभिमान धरितो एक पडत मूर्ख श्रीराम मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्माणी साधन निंदी तो एक पडत मूर्ख श्रीराम आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणिमात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख श्रीराम शिष्या सावज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख श्रीराम रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी वैभव देखो नवाखाणी तो एक पडत मूर्ख श्रीराम समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता व गुण पाहे तो एक पडत मूर्ख श्रीराम लक्षणे ऐकोन मानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख श्रीराम जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दासांतरे तो एक पडत मूर्ख श्रीराम वक्ताधिकारे वीण वक्तृत्वाचा करी सीन वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख श्रीराम श्रोता बहुश्रुतपणे वक्तया साणी उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख श्रीराम दोष ठेवी पुढिलांसी तेची स्वयं आपणा पासी ऐसे कळे ना जयाची तो एक पडत मूर्ख श्रीराम अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निववून नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम हस्त बांधिजे ऊर्ण तंते लोभे मृत्य भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख श्रीराम स्त्रियांचा संग धरी स्त्रियांसी निरूपण करी निंद्य वस्तु अंगीकारी तो एक पडत मूर्ख श्रीराम जेणे उणी वये अंगासी तेची दृढ धरी मानसी देहबुद्धी जया पाची तो एक पडत मूर्ख श्रीराम सांडोनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख श्रीराम वर्णी स्त्रियांचे आवेव नाना नाटके हाव भाव
देवा विसरे जो मानव तो एक पढत मूर्ख श्रीराम. भरोण वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी. पाषांडमत थावरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी. भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख श्रीराम. श्रवण होताभ्यांतरी गुणदोषाची चालना करी. परभूषणे मत्सरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्यना भजन. क्रियेविन ब्रह्मज्ञान बोले तो एक पढत मूर्ख श्रीराम. न मनी तीर्थ न मनी क्षेत्र न मनी वेद न मनी शास्त्र. पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पढत मूर्ख श्रीराम. आदर देखो नि मन धरी कीर्ती वीण स्तुती करी. सभेची निंदी अनादरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक. बोले एक करी एक तो एक पढत मूर्ख श्रीराम. प्रपंच विषयी सादर परमार्थी ज्याचा नादर. जाणपणे घे आधार तो एक पढत मूर्ख श्रीराम. यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन. ज्याचे जिने पराधीन तो एक पढत मूर्ख श्रीराम. सोंग संपाधी वरी वरी करू नये तेची करी. मार्ग चुकोन भरे भरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. रात्रंदिवस करी श्रवण न सांडी आपुले आवागुण. स्वहित आपले आपण नेने तो एक पढत मूर्ख श्रीराम. निरूपणी भले भले श्रोते ऊन वैसले. शूद्रे लक्षूनी बोले तो एक पढत मूर्ख श्रीराम. शिष्य जालानाधिकारी आपली अवज्ञा करी. पुन्हा त्याची आशा धरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. होता सता श्रवण देहासाले उणेपण. क्रोधे करी चिन चिन तो एक पढत मूर्ख श्रीराम. भरोण वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी. गुरु परंपरा चोरी तो एक पढत मूर्ख श्रीराम. ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपणाय साची अर्थ. अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पढत मूर्ख श्रीराम. वर्तल्या वीण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी. पराधीन गोसावी तो एक पढत मूर्ख श्रीराम. भक्ती मार्ग अवघामुळे आपणामध्ये उपंढर पडे. ऐसी कर्मी पवाडे तो एक पढत मूर्ख श्रीराम. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा. द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढत मूर्ख श्रीराम. त्यागावयाव गुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण. विचक्षणे निऊण पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रीराम. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. या संसार दुःखायसे दुःख आणि नाही श्रीराम. तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण. गर्भवासा दारुण पुढे निरोपिला श्रीराम.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पडतमूर्खलक्षणनाम समास 10वा। श्रीराम समर्थ श्रीराम।